राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। दहाच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले सांगोला तालुक्याचे आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ, तुम्हाला आज मी बापूने जी मला उमेदवारी दिली नगराध्यक्ष पदाची, तर ह्या जी विरोधकांची टीम आहे यांचं एकच मत होतं की आपण सर्वजण मिळून निवडणूक लढवूया, तर त्या गोष्टीला बापू मान्य झाले नाहीत। लोकशाहीमध्ये निवडणूक लढवली पाहिजे ह्या उद्दिष्टाने बापूने आमच्याशी चर्चा केली आणि आम्ही ठरवलं की जनतेच्या जनहितासाठी आपण 100% लढलं पाहिजे। आणि तुम्हाला माहीत आहे, काहीतरी छोट्या पदावर असलेली व्यक्ती जर बापूला येऊन तुम्ही 6 जागा घ्या 4 जागा घ्या म्हणत असतील तर हा बापूंचा उघड अपमान केल्यासारखा आहे। तर आम्ही सर्व मंडळींनी ठरवलं की बापू, सांगोला नगरपालिकेच्या इतिहासात असं कधी झालं नाही, ती गोष्ट आपण करूया। तर आपले शिवसेना पक्षाचे 23च्या 23 उमेदवार व नगराध्यक्ष उमेदवार एकाच चिन्हावर लढूया। रफिकबाईंनी आम्हाला परवानगी दिली, आम्ही सगळ्या प्रभागातून उमेदवाराची चाचपणी केली। 2016च्या निवडणुकीमध्ये या भागामध्ये सगळ्यात जास्त युसुफ चाचा आणि माझे मित्र तोहित शेख यांनी बरेच कष्ट घेतलं आणि आम्हाला या प्रभागातून त्यावेळेस बापू 150 मतांना राणीमाने लीड आहे। तुमच्या आशीर्वादानं राणीमाने नगराध्यक्ष झाले। मेजॉरिटी नसल्या कारणानं आम्हाला सभागृहामध्ये खूप त्रास दिला, ठराव मंजूर होऊ देणे नाही, कुठलं काम करणे नाही। त्यानंतर शासनानं जो 15% निधीचा अधिकार नगराध्यक्षाला दिला, त्यानंतर मात्र कामाचा सपाटा चालू झाला। 2021ला आमची मुदत संपली। त्यानंतर आमच्या टीममध्ये जमीर गुरुजी त्यांचे सहकारी सामील झाले। आनंद मानेच्या कामावरती खुश होऊन गुरुजींनी ज्या ज्या काही सूचना दिल्या, बापू ह्या इथं 2-4 बोर्ड तुम्ही स्वतःच्या खर्चानं पेविंग ब्लॉक टाकले। एक तळमळ असलेली माणसं जमीर गुरुजी, तोहित शेख, तोफिक मुल्ला या सर्व मंडळीने जेवढे काय काम करून घेता येईल तेवढं घेतलं। माझ्या वाढदिवसा दिवशी या मुजावर गल्लीत वृक्षारोपण सुद्धा केलं बापू। आज ती झाडं थोडी थोडी मोठी व्हायला। तर मी एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आम्ही प्रामाणिक लोकांचं खिशातलं पैसे घालून काम केलंय, तर आता येणाऱ्या काळात अशी चांगल्या पद्धतीनं कामं करू आणि त्या कामाला आपले बापू 1 रुपयाचाही निधी कमी पडू देणार नाहीत, एवढी हमी आहे। आणि आपल्याला या नगरपालिकेमध्ये पाठीमागच्या वेळेसारखी चूक न करता आपल्याला 3 मतदान करायचे, 3 नगराध्यक्ष आणि तुमच्या प्रभागातील 2 नगरसेवक। आमच्या तिघांचेही चिन्ह धनुष्यबाण आहे। तुम्हाला 3 मतदान करताना प्रत्येक धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबायचं आहे। आणि आम्हाला परत एकदा बापूने नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याबद्दल बापूचे मनापासून आभार मानतो आणि सांगोला वासियांची सेवा आमच्यातून व्हावी ही इच्छा व्यक्त करतो आणि आम्हाला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे आणि परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।